स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। आपण 700+ प्रश्नाची सिरीज सुरू केलेली आहे। आतापर्यंत आपले 120 प्रश्न झालेले। पहिला प्रश्न पहा, कोणते व्हिटॅमिन चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे जे रक्त गाठण्यास, हाडांच्या चयापचय आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते? कोणती भूमिका बजावते हाडांच्या चयापचय आणि रक्ताच्या कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी ते सांगायचं आहे त्यांना। पर्याय क्रमांक अ विटॅमिन के। आता विटॅमिन के चे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। विटॅमिन के असलेले सर्वात सामान्य पदार्थ कोणते? तर पहा, हिरव्या भाज्या जसं की काळे कोलार, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, पालक आणि कोबी। कोबीमध्ये पण जास्त प्रमाणात आपल्याला विटॅमिन के मिळतं। पुढचा प्रश्न पहा, गांधीजींच्या 3 काठी या पद्धतीच्या विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? पर्याय क्रमांक क चंपारण। आता चंपारणचं पहा, या ठिकाणी गांधीजींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह। पहिली हे महत्त्वाचे शब्द, पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह। 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात, कधी 1917 ला, तारीख लक्षात राहू द्या, याच्यामध्ये प्रश्न विचारायची शक्यता आहे। TCS पॅटर्न म्हटलं ना तर प्रश्न तुम्हाला अपडेटेड मिळणार। जसला तसा पाठीमागे विचारलेले प्रश्नचे पण तशाला तसा प्रश्न पडणार नाही, त्याला काहीतरी भाषांतर चेंज करून किंवा काहीतरी अपडेट करून तुम्हाला प्रश्न मिळणार। म्हणजे हे जे तारीख आहे 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात, पहा जिल्हा पण लक्षात राहू द्या, जिल्ह्यात कोणता? चंपारण जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती। हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या नीळ धोरणाविरोधाचा उठाव होता। आर्थिक आणि पत धोरण कोणाद्वारे तयार किंवा घोषित केले जाते? पर्याय क्रमांक ड भारतीय रिझर्व्ह बँक। भारतीय रिझर्व्ह बँकची 19 प्रादेशिक आणि 4 विभागीय कार्यालये आहेत। किती? 19 आणि 4 विभागीय कार्यालये आहेत। आरबीआय संपूर्ण भारतात 31 वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहे। भारतातील रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे। कुठं? मुंबईमध्ये। स्कर्वी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय क्रमांक क विटॅमिन सी, ज्यामध्ये हिरड्यामध्ये रक्तस्राव होण्याची समस्या दिसून येते, त्यामुळे हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे। मग कोणते पदार्थ ते? संत्री, स्ट्रॉबेरी किंवा आंबा, पपई। कृत्रिम व्हीट डॉक यार्ड बंदर नगर असलेल्या एकमेव सिंधू स्थळ कोणते? पर्याय क्रमांक ब लोथल। हे कुठे आहे? गुजरात। 1905 मध्ये बंगालच्या प्रांताचे विभाजन कोणी केले? बंगालचे प्रांताचे विभाजन कोणी केले? पर्याय क्रमांक ब लॉर्ड कर्झन। 20 जुलै 1905 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या विभाजनाचा हुकूम काढला। त्यानुसार बंगालचे 2 विभागात विभाजन करण्यात आले। एक पूर्व बंगाल, पहा एक पूर्व बंगाल महत्त्वाचे, पहा हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। एक पूर्व बंगाल आणि दुसरा म्हणजे पश्चिम बंगाल। जीवनासाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेषणाचे उत्पादन आहे आणि टिंबटिंब मधून येतो। पर्याय क्रमांक पाणी। प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पहा कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यापासून कार्बोदके तयार होतात आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो। हर्षचरित हे कनौजचा शासक हर्षवर्धन यांचे चरित्र आहे, जे त्याच्या दरबारी कवीने संस्कृतमध्ये रचले होते। पर्याय क्रमांक ब बाणभट्ट। ओझोन थराचा ऱ्हास कशामुळे होतो? पर्याय क्रमांक ड क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे काय? CFC। वातावरणात CFC हळूहळू वरच्या दिशेने समतापंडळाकडे वाहतात, जिथे ते अतिनीलपरणामुळे विघटित होतात। क्लोरीन अणू सोडतात, ज्यामुळे ओझोनचे रेणू नष्ट होतात। ओझोन छिद्र किंवा ओझोनच्या थराचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण CFC आहे। भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा, सर्वात लांब किनारा लाभलेला आहे? एकदम बेसिक प्रश्न आहे। पर्याय क्रमांक डी गुजरात। आता गुजरातचं महत्त्वाचं पाहून घ्या, या राज्यात सर्वात जास्त म्हणजे किती? 1600 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे। हे पण महत्त्वाचा शब्द लक्षात राहू द्या, किती? 1600 किलोमीटर। परीक्षेला विचारता बरं का, हे पण विचारू शकता। नंतर मग महाराष्ट्राला किती लागलेला आहे जिल्हा तो सांगावा लागतो, किंवा गुजरात नाही तर मग त्याचं किती किलोमीटर ते पण सांगावं लागतं। महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा लागलेला आहे तो कमेंट्स मध्ये सांगा किती किलोमीटर समुद्र किनारे लाभलेला आहे। ग्लॅवनायझेशन प्रक्रियेत लोहार काय जमा केले जाते?
पर्याय क्रमांक झिंक. सन 1978 मध्ये दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता म्हणजे मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला. म्हणजे टिम्म सांगायचा. कितव्या दुरुस्तीत? पर्याय क्रमांक क 44व्या. मुरलानीनी साराभाई, मल्लिका साराभाई, पद्मा सुब्रमण्यम, लीला सॅमसन, यामिनी, कृष्ण मूर्ती, रुक्मिणी देवी, अरुंधले आणि टी बालती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात? पर्याय क्रमांक भारतनाट्यम. वातावरणाचा सर्वात खालचा थर पहा. प्रश्नाचे लेवल समजून घ्या कसे प्रश्न येऊ शकतात. हे विचारलेले प्रश्न आहे पहा. वातावरणात सर्वात खालचा थर जिथे हवेच्या घनता सर्वाधिक असते विषुववृत्तावर 16 किलोमीटर आणि ध्रुवीय प्रदेशात 8 किलोमीटर असते. जिथे हवामान आणि हवामान सारख्या महत्त्वाच्या वातावरणीय प्रक्रिया घडतात त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक तंपावर. युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्को इथे द गदर पार्टी कोणी स्थापन केली? द गदर पार्टी महत्वाचं बरं का. द गदर पार्टी. ड लाला हरदयाल आणि सोहन सिंग. गदर पार्टीची स्थापना समजून घ्या 25 जून. कधी? 25 जून 1913 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या आस्टोरिया या शहरामध्ये झाली. पहा आस्टोरिया या शहरामध्ये झाली. महत्वाचं समजून घ्या. टिंबटिंब हा सकल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP मधील फरक असतो. पर्याय क्रमांक क घसारा. कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? एकदम बेसिक प्रश्न आहे. भरपूर वेळेस विचारतोय प्रश्न. फक्त तुम्हाला भाषा वेगवेगळी दिसती. रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होतं भाषांतर तुम्हाला वेगळे अपडेट करून प्रश्न विचारताय. पर्याय क्रमांक अ जीवनसत्व अ. आता जीवनसत्व मिळण्यासाठी काय खावे हे महत्त्वाचे मुद्दे पण लक्षात राहिले पाहिजे आपल्याला. जीवनसत्व पहा हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा पोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, आळू, दूध, लोणी, चिंच, प्राण्याची यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक याच्यामध्ये असते. काय? विटॅमिन अ. ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? पर्याय क्रमांक ड डेसिबल. पानिपतची पहिली लढाई ज्याने मुघल राजवटीचा पाया घातला ती इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्या टिंब वर्षी लढली गेली. इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं. पर्याय क्रमांक क 1526. आता 1526 बद्दल सांगायचं ठरलं तर पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ. कुठं? पानिपत शहराजवळ 1526 साली अफगाण योद्धा बाबर व लोदी वंशीय इब्राहिम यांच्यामध्ये झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला. या लढाईत इब्राहिम लोदी मारला गेला होता. महत्वाचं बरं का. इब्राहिम लोदी मारला गेला होता या लढाईमध्ये. हे आपण प्रश्न संचाची सिरीज सुरू केलेली. आपल्याला 700+ प्रश्न एकदम इम्पॉर्टंट विचारलेले प्रश्न किंवा अपडेटेड प्रश्न TCS पॅटर्न नुसार आपण पाहणार आहोत या सिरीजमध्ये. जास्तीत जास्त तुम्हाला विचारलेले PYQs मिळतील. म्हणजे तुम्हाला लेवल पण समजणार प्रश्नाची लेवल कशी येते. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.